गणेश बाद झालाय. आता वंडाच्या भूमिकेत महेश. इथे पार्टनरशिप बिल्ड करावं लागेल. महेश आणि प्रथमेश. दुसऱ्या बाजूला मोहन चांगले गोलंदाजी करतोय. त्याने एक विकेट प्राप्त केली आहे. आत्मविश्वास वाढला असेल. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली म्हटले होते. हो चांगला बॉल लेग स्टंपच्या बाहेर डाऊन द लेग म्हणा गेल. पंचा सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्रा रस तर टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या 3 झाली आहे. 3 चेंडू 3 धाव असं समीकरण इथे पाहायला मिळत आहे. हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर होता. तितकंसं कनेक्शन झालं नाही आहे. लाईन मिस केली आहे. इथे डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल. गोलंदाज मोहन यांचं 4 चेंडू फेकले. फक्त 3 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय. नेक्स्ट बॉल मोहन. ऑल ओव्हर फुलटॉस. तितकंसं कनेक्शन नाही आहे. काळूकोणचा फिल्टर आला बॉलवर. 1 धावा कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु नाही. स्पष्ट नकार दिलाय. 1 धावा समाधान लागेल. 1 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 4. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते मोहन यांची. बोरीचा माळवा. हॅलो शेवटचा बॉल. हो चांगला प्लेसमेंट केली वाटपुटला असताना. अगदी कव्हर मध्ये हलका असं प्लेसमेंट केली होती. 1 धावा टीमची धावसंख्या पुढे जाईल. षटक संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाखेर बोरीचा माफ करा बागवर या टीमची धावसंख्या 1 गडी बाद 5. धावसंख्या कमी झाली. पहिल्या ओव्हरमध्ये रोखून धरला मोहन याने. खऱ्या अर्थी धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. कारण या आधी तुम्ही सामना पाहिलाय 32 धावा देखील चेस केल्या जातात. त्यामुळे धावसंख्येचा खऱ्या अर्थी वेग वाढवावा लागेल. 30-35 धावा ते बनवावे लागतील. पहिला ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 5 धावसंख्या झाल्यात. चांगला षटक चांगली सुरुवात करून दिली. वेल बेगन इज हाफ डन असं नेहमीच म्हटलं जातं. कोणत्याही कामाची चांगली सुरुवात हे आपलं अर्ध काम करून टाकतं. दुसरं षटक गोलंदाज मार्कर अनिल. पहिलं षटक मोहनने चांगली गोलंदाजी होती. त्याच्याच पावलात पाऊल ठेवून गोलंदाजी करायला लागेल. अनिल आहे. दुसरं षटक. पहिला बॉल टाकेल. समोर बॅटर आहे. हो चांगला फटका ऑन साइडला खेळलाय. फिल्डर आहे तिथे. 1 धावा कंप्लीट केली. दुसरा प्रयत्न तर तितकं चांगली रनिंग करतो. विकेट दोन्ही बॅटर मध्ये 2 धावा कंप्लीट केत. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 7. प्रथमेश आणि महेश ही जोडी पार्टनरशिप इथे बिल्ड करायला लागेल. सेन्सिबल इनिंग इथे पेश करावं लागेल. इथे चांगला फटका दमदार स्ट्रोक पडायला लागेल. थोडंसं फ्लमिंग पाहायला मिळालं. जिथे 1च धाव तिथे 2 धावा मिळाल्यात. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 9. दोन बॉल मध्ये 4 धावा खर्च केलेत अनिलने. तिसरा षटक सुरू आहे. दुसरा षटक सुरू आहे. 8 बॉलचा खेळ संपलाय. 8 बॉल मध्ये आतापर्यंत 9 धावा बनवलेत. धावसंख्येला खऱ्या अर्थी आकार देत आहेत प्रथमेश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फिरवण्याचा प्रयत्न होता पण इथे बॉल लागला. अगदी 1 धावा इथे खाता खोललाय. माफ करा इथे 1 धावा कंप्लीट केली आहे. टीमची धावसंख्या पोहोचली 10 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावसंख्या झाली आहे. महेश आहे. इथे चांगला फटका. बॉल हवेत आहे. चेंडू खाली फिल्डर आहे आणि इथे बॉल जाईल बॉडी लाईन क्लिअर करून. इथे इथे षटकार महेशच्या बॅटमन षटकार आलाय. या षटकार टीमची धावसंख्या पोहोचली 16 आकड्यावरती. चांगला फटका खेळला. बॉलला चांगला पिक केला. अगदी भरपूर उंची गाठली होती. वाटलं होतं अंतर गाठणार नाही पण शेवटी बॉलने अंतर गाठलं. पहिला षटकार आलाय तो महेशच्या बॅट मधून. या षटकार टीमची धावसंख्या पोहोचली 16 आकड्यावरती. नेक्स्ट बॉल अनिल. हाफ टेकर चांगला फटका.
एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय बॅकफुटला जात असताना. हो ते एक धावा कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न थ्रो केला. रनआउटची संधी. बघा काय निर्णय होतोय. डिसिजन पेंडिंग आहे. दोन धावा आहे ते सहजरित्या पूर्ण केल्यात. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय फलंदाज महेश. या दोन धावां टीमची धावसंख्या पोहोचली 18 आकड्यावरती. चांगली रनिंग विरुद्ध विकेट दोन्ही बॅटर मध्ये ताळमेळ चांगला आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. शेवटचा बॉल 18 धावसंख्या झाली आहे. दुसरं षटक प्रगती वातावर आहे. 11 बॉलचा खेळ संपलाय. हो चांगला बॉल पायावर आदळला बॉल आणि बॉल चालला फ्लाय स्लिप मध्ये. तोपर्यंत एक धावा कंप्लीट केलाय. लेग बॉल स्वरूपात टीमच्या रूम मध्ये एक धावा ऍड होईल. टीमची धावसंख्या पोहोचली 19. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटका अखेर बागवाडी या टीमची धावसंख्या 1 गडी 19. चांगले पार्टनरशिप मध्ये बिल्ड करूया दोन्ही बॅटर महेश आणि प्रथमेश. दोन षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये मोहनने फक्त पहिल्या षटकामध्ये मोहनने 5 धावा खर्च केले. दुसऱ्या षटकामध्ये अनिलाने 14 धावा खर्च केलेत. गोलंदाज मार्कवर आर्यन आलाय. तिसरं षटक डेथ ओव्हर म्हटलं जातं. हे हाणामारी षटक म्हणावं लागेल. इथे धावसंख्या बनावं लागतील. मोठे स्ट्रोक इथे खेळावं लागेल. आता बॅटिंग मार्कवर आहे महेश. त्याच्या बॅटमधून एक षटका आलाय. पहिला बॉल बॅकफुटला कट करायचा प्रयत्न बीट झालाय. पहिला बॉल डॉट केलाय. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज आर्यनने. पहिला बॉल डॉट आलाय. 19 धावसंख्या झाली आहे. आतापर्यंत 10ची सरासरी ठेवली आहे. इथे सरासरी वेग इथे वाढवावा लागेल. दुसरा बॉल टाकला आर्यन. कट केला. फिल्डर आहे तिथे आणि ते कॅच. दुसरा धक्का बसलाय. महेश बाद झालाय. बागोड या टीमचा दुसरा धक्का म्हणावा लागेल. 19 वर 2 अशी स्थिती आहे. चांगला कमबॅक आहे. चांगला पलटवार म्हणावं लागेल आर्यन यांचं. 2 षटकामध्ये 19 धावा होते. त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय ते बोरीचा माळ या टीमने. तिसरं षटक शैलेश आलाय. बॅटिंग मार्कवर शैलेश आलाय. 101 नंबरची जर्सी परिधान केली आहे त्याने. शैलेश पहिल्या बॉलचा इथे सामना करेल. त्याच्या विरोधात गोलंदाज आर्यन. त्याने 2 बॉल टाकलेत. 1 विकेट प्राप्त केली आहे. चांगल्या लय मध्ये आहे. चांगले गोलंदाज आहे त्याचे. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. 50 सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन तर टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या 20 झाली आहे. पहिली धाव एक्स्ट्रा स्वरूपात आली आहे या तिसऱ्या ओव्हर मधील. 20 धावसंख्या झाली आहे. आर्यन बॅटला कट केला. चांगला कट केलाय. बॉल चालला अगदी पॉइंटच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केलेत. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 22. 2-2. इथे मोठा फटका येणे गरजेचं असेल बागवार या टीम कडून. 22 धावसंख्या झाली. समर्थक देखील खूप साऱ्या अपेक्षा असतील बागवार या टीम कडून. 3 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. बॅकफुटवर पुन्हा कट केलाय. फिल्डर आहे तिथे. पॉइंटचा फिल्डर आला तिथे बॉलवर. तोपर्यंत 2 आणि इथे चूक केली आहे. जिथे 2 धाव होते तिथे 4 धाव मिळाले. तिथे पहिलं चौकार आलाय तो शैलेशच्या बॅट मधून. या चौकावर टीमची धावसंख्या पोहोचली 26. नशिबाचे 7 म्हणावे लागेल. 26 धावसंख्या झाली आहे. स्पेशल 26. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 7 धावा खर्च केले. थोडेसे 7 मिळत नाही. फिल्डरने चूक केली होती. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत.
26 धावसंख्या झाली आहे. ऑल ओव्हर फुल टॉस, कव्हर ड्राईव्ह केलाय, अगदी गॅप मधून खेळलाय, फिल्डर आला तिथे पण बॉल जाईल सीमा रेषेबाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौका आलाय शैलेशच्या बॅट मधून. या चौकाने टीमची धावसंख्या पोहोचली. ती चांगली फलंदाजी, अगदी चांगला स्कोर नंतर ठेवून ठेवलंय. बागवाडी या टीमची धावसंख्या 30 झाली आहे. 2 चौकार आले. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या डावातील. आतापर्यंत शैलेश 3 बॉलचा सामना केलाय, 10 धावा बनवले. चांगली कामगिरी म्हणायला लागेल. हो चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धावा कंटक दुसरा प्रयत्न आणि ते चांगले रनिंग मध्ये विकेट दोन्ही बॅटर मध्ये. 2 धावा इथे सहजरित्या प्राप्त केल्यात. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 32 आणि 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. 3 षटकानंतर बागवाडी या टीमची धावसंख्या 32 झालेत आणि 33 धावांचं आव्हान असेल ते बोरीचा माळ या टीम समोर. हॅलो, यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होणार आहे. कावरेवाडी विरुद्ध कसबेवाडी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचा आहे आणि हा सामना 2 षटकांचा होणार आहे. या आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलंय या पुढील सामने हे 2 षटकांचे असतील. आपण पाहतोय राधाकृष्ण चषक 2025 पहिलं पर्व. राधाकृष्ण क्रिकेट संघ फणसवाडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. 16 संघ इथे सहभागी झालेत. त्या सर्व संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चालू असलेली मॅच आहे ती म्हणजे बोरीचा माळ विरुद्ध बागवाडी या 2 टीम मध्ये. टॉस जिंकला होता बोरीचा माळ या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं होतं. त्यानंतर बागवाडी या टीमने पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंग मध्ये 18 चेंडूमध्ये 32 धावा बनवलेत आणि 33 धावांचं आव्हान हे ठेवलंय ते बोरीचा माळ या टीम समोर. जर पहिल्या इनिंगचं विश्लेषण बघितलं तर पहिल्या ओव्हर मध्ये जर गोलंदाजी बघितली मोहन याने बोरीचा माल या टीम कडून पहिले षटक टाकताना 5 धावा दिले होते. त्यानंतर अनिल 14 धावा खर्च केले आणि त्यानंतर आर्यन 13 धावा खर्च केले आणि त्यानंतर जर फलंदाजी बघितली तर गणेश याने फक्त 2 धावा बनवले आणि तो बाद झाला. त्यानंतर प्रथमेश 5 धावा केले, तो नॉट आउट होता आणि त्यानंतर महेश याने 9 धावा बनवले, त्यामध्ये त्याचा एक षटकार होता आणि त्यानंतर शैलेश याने चांगलं कमबॅक केलं, अगदी चांगल्या धावसंख्येवर नेऊन पोहोचवलंय. ते शैलेश याने 4 बॉलचा सामना केला आणि त्याने धाव बनवले 12. त्यामुळे 32 धावसंख्या मजे मारले. 33 धावांचं आव्हान या मॅच मध्ये आहे ते बोरीचा माळ या टीम समोर बागवाडी या टीमने ठेवलंय. 18 चेंडू 33 धावा समीकरण या मॅच मध्ये आहे. 18-33. प्रत्येक षटकामागे 11 धावा बनवायच्या ते बोरीचा माळ या टीमला. दुसऱ्या बाजूला हे धावा रोखायचे ते बागवाडी या टीमला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. सलामीवर पाठवायचे बोरीचा माळ आपण सलामीवर पाठवायचे. हॅलो, मॅच सुरू करायचे. पंच आपण बागवाडी आपण सेटरेशन लावायचं आहे. जाऊया सामन्याकडे. सामन्यासाठी स्ट्राईक केला गेला तो सागर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो विवेक.
गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय बागवाडी या संघाचा गोलंदाज गणेश. एका बाजूला गणेश आणि एका बाजूला स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी आमंत्रित झालाय तो सागर. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 18 चेंडू, 33 धावा बनवायच्या आहेत. सागरला अचूक फलंदाजी करावी लागेल आणि या स्पर्धेला ज्याने आपलं सहकार्य केलंय ते सन्माननीय आदरणीय ज्येष्ठ शिवसैनिक ग्रुप ग्रामपंचायत निजामपूरचे माजी सरपंच राजाभाऊ रणपिसे साहेबांचं इथे आगमन होतंय. तरी त्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे. मनपूर्वक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या भाईंदर नगरीमध्ये आपण दाखल झालात या टुर्नामेंटसाठी. लाख मोलाचं सहकार्य देखील केलात. जाऊया मैदानाकडे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो गणेश. स्ट्राईक केला फलंदाजी सागर. सागर अचूक फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. बनवायचे आहेत 18 चेंडू, 33 धावसंख्या आणि एका या धावसंख्येने श्री गणेशा होतोय तो आरके बॉईज बोरीसमा या संघाचं. पुनशः सन्माननीय आदरणीय श्री राजाभाऊ रणपिसे ज्येष्ठ शिवसैनिक ग्रुप ग्रामपंचायत निजामपूर चे माजी सरपंच आहेत. एक शिवसेनेचे एक बुलंद तोप ज्यांना निजामपूरमध्ये ओळखलं जातं ते राजाभाऊ रणपिसे इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं फणसवाडी या गावाच्या वतीने राधाकृष्ण क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. जाऊया मैदानाकडे. गोलंदाजी मार्कवर सज्ज. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल देतात सागरांनी थांबवलं गेलं ते विवेकला. एक या धावसंख्येने स्कोअरबोर्ड पुढे सरसावला जातोय तो. धावसंख्या होते ती 2. जिंकण्यासाठी आता मात्र बनवायची आहेत ती 31 ही धावसंख्या बनवावी लागेल. एक बुलंद तोफ मुलुकताई मैदानी मांडली जाते ते निजामपूरची. राजाभाऊ रणपिसे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं फणसवाडी गावाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थान बनवायचंय. नक्कीच थोडस हॅलो. तसेच श्रीकृष्ण यादव निजामपूर विभागाचे अध्यक्ष कासार गुरुजी हेही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच फणसवाडी राधाकृष्ण सेवा मंडळ फणसवाडी यांचे सेक्रेटरी राम महाडिक हेही उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी मंडळातर्फे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. जाऊया मैदानाकडे. सागरने ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वी झाला. थोडीशी मिसफीड झाली आणि त्याचा फायदा घेतला चप्पलगिरीने. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. स्कोअरबोर्ड पुढे सरसावला जाते तो आरके बॉईज बोरीसमा माझ्या संघाची. धावसंख्या होते ती 5. अचूक गोलंदाजी देखील करतोय तो गणेश. बागवाडी या संघाचा गोलंदाज. सागरच्या नावाप्रमाणे सागरी खेळी करावी लागेल. 33 नंतर टार्गेट चेस करत असताना अचूक फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करते. क्षेत्ररक्षण तैनात आहे. थोडीशी चूक होते, थोडीशी मिसफीड होते. तो फायदा होतो तो सागर मागावकर आरके बॉईजच्या फलंदाजाला आणि 2 रन घेण्यामध्ये रोखू शकत नाही होतेच आरके बॉईज बोरचा माझ्या संघाला. संघाची वाढती धावसंख्या होते ती 7. 7 हा आकडा सकाळपासून शुभ मानला जातोय आणि या सामन्याला साथ देण्यासाठी निजामपूरचे माजी सरपंच राजाभाऊ रणपिसे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि संघाची स्कोअरबोर्डवरती धावसंख्या देखील झालेली आहे ती म्हणजे 7. तसेच कासार गुरुजी देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील फणसवाडी या संघाच्या गावाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. राम माळी साहेब देखील उपस्थित. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षणात येतोय सीमारेषा पार. खणखणीत चौकार. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळते 4 धावा. संघाची वाढती धावसंख्या होते ती 11. नो लॉस बोरीसमा आरके बॉईज. अशीच फलंदाजी करावी लागेल. थोडंसं महागडे षटक ठरला जातोय तो बागवाडी या संघाचा गोलंदाज गणेशचा. बॉल किती झाले? 5 चेंडू. एक शेवटचा बाकी आहे.
5 चेंडूमध्ये आरकेबाई भोरी समाजा संघाने तब्बल 11 धावसंख्या उभारली गेलेली आहे. सागर महागावकर गोलंदाजी मार्क सज्ज. गणेश आज फलंदाजी करण्यामध्ये सागर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. किपरच्या मागून जातोय, येतोय काय चौकार. फायदा होतोय तो. बॅटची करा सर. लेग बाईस. ओके. संघाची वाढती धावसंख्या होती ती 15. बॅट ओके. सागर महागावकर अचूक फलंदाजी करतोय. नक्कीच म्हटलं जाताना रंग झालं तर भगव्या ध्वजाचा होईल, सुगंध झालं तर महाराष्ट्राच्या मातीचं होईल, शब्द झालं तर मराठी भाषेचं होईल, आणि पुत्र म्हणून जन्मलो तर मराठी मातेत जन्म घेईन, पुन्हा मग मराठी मातेत जन्म घेईन, असं म्हणून आपण जाऊया मैदानाकडे. संघाची धावसंख्या होते 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आरकेबाई भोरी समाज संघाची धावसंख्या होती ती 15. किती पाहिजे? बारा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे अचूक फलंदाजी करण्यामध्ये. 12 चेंडू. लाईन एक ओव्हर ही मॅच झाल्याच्या नंतर सर का आताच पाहिजे? ओके थँक्यू. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो महेश बागवाडी या संघाचा गोलंदाज. पण स्ट्राईक एंडला आलेले दोन्ही फलंदाज आरकेबाईच्या मैदानामध्ये दाखल आहेत ते सागर आणि विवेक. सागर अचूक फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. विवेकला देखील आता वैयक्तिक खातं खोलता आलं नाहीये, पण फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. गोलंदाजी मार्कवर महेश गोलंदाजी करण्यामध्ये. सागरला स्ट्राईक दिली जाते ते विवेकच्या माध्यमातून, कारण स्ट्राईकला जोपर्यंत सागर आहे तो मोठे फटके आणण्यामध्ये माहिर आहे. गेल्या मोसमामध्ये सर निनाद सर आयोजनपूर्वक सांगावं लागतं की आरके चषक जो झाला होता दैसर नगरीमध्ये, त्याच्यामध्ये हाच बोरी समाज या संघाने तिथे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा संघ आहे. त्याच अनुभव मात्र या भाईंदर नगरीमध्ये पणाला लावा लागेल. तळा तालुक्याचा गवी समाजाचा चषक झाला होता, ती ह्याच मैदानामध्ये या मैदानाचा अनुभव तिथे देखील प्रथम क्रमांक पटकावलेला हा आरकेबाई भोरी समाज संघ आहे. तसेच बागवाडी या संघाकडे अचूक गोलंदाज देखील आहे तो म्हणजे महेश. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्ची केली गेली. स्ट्राईक दिली जाते ती सागर महागावकर यांना. संघाची धाव संख्या पुढे सरसावते 16 आकड्यावर. गोलंदाजीवर मार्कवर सज्ज बागवाडी या संघाचा गोलंदाज महेश. स्ट्राईक एंडला सागर महागावकर. पंच आमच्याकडे वळत आहेत, कवायत करायला लावली जरा दुपारच्या सत्रामध्ये, आणि हवांतर धाव मिळते वाढच्या स्वरूपामध्ये 1 आणि वाढती धावसंख्या होती ती म्हणजे 17. आता कोण कोणाला ठरतोय खतरा, फलंदाज की गोलंदाज? नावाप्रमाणे फलंदाजी करते आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. सागरची वैयक्तिक धावसंख्या झाली ती 12 आणि संघाची धावसंख्या होते ती 17. कोण कोणाला ठरतोय खतरा, गोलंदाज की फलंदाज? सागर महागावकर यांनी लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. जातो वन बाउंड, सीमारेषा पार, कणकणीत येतोय चौकार. संघाची वाढती धावसंख्या होते ती 21-21. नो लॉस बोरी समा आरके बॉईज. अशीच फलंदाजी करावी लागेल ती जर आपल्याला सामना विजयी करायचा असेल तर. पण अचूक गोलंदाज देखील बागवाडी या संघासमोर आहेत, संघाकडे आहेत. त्यांना अचूक गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडू टाकावे लागतील तरच आपण सागरला थांबवू शकतो. खोलवर टप्प्याची यार्करची गोलंदाजी करावी लागेल तरच आपण सागरला थांबवू शकतो. नाही तर सागर काय एकदा खवळला म्हणजे समुद्र खवळला की रण मशीन चालू होते, तो हा सागर आहे. या सागराला जर थांबवायचं असेल तर अचूक गोलंदाजी करावी लागेल. आत्मविश्वासपणाला लावावा लागेल, ते म्हणजे महेशला. 3 चेंडू फेकले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये वैयक्तिक त्याने धावसंख्या खर्ची केली गेली आहे ती म्हणजे 5. 6 ना वाईट आहे ना, 6 धावसंख्या खर्ची गेली गेलेली आहे. सागर महागावकर हो काय कमबॅक केलंय. तू मला चौकार मारू शकतो, तुम्ही तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो, असं प्रत्यक्षात पाहायला मिळालं आपल्या या मैदानामध्ये. बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. आता मात्र पारडं झर करतोय, नेत्रदीप गोलंदाजी करतोय तो पण महेश.
बागवाडी या संघाचा गोलंदाज अशीच गोलंदाजी करावी लागेल, कारण सागर जोपर्यंत मैदानामध्ये तो अचूक फलंदाजी करण्यामध्ये आरके बॉईजचा मास्टर माइंड आहे, त्याला षटकारांचं किंग मानलं जात आहे. तो फलंदाज समोर उभा आहे, तैनात आहे. सागर लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होतंय काय? एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि स्कोअरबोर्ड पुढे सरसावलंय. धाव संख्या होते ती 23. 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. 4 चेंडू मध्ये वैयक्तिक गोलंदाजीवरती धाव संख्या खर्च केली आहे ती 8. सागर महागावकर फलंदाजी सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडस बॅटची न कडा घेता अंगाची कडा घेता लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. स्कोअरबोर्ड पुढे सरसावला जात येतो 24-24. नो लॉस आरके बॉईज बोरीसामा. विवेक मात्र चलक बुद्धीने चांगली कामगिरी करतोय, एकच धाव घेतोय. फक्त सागरला स्ट्राईक दिली जाते. महेशला अचूक गोलंदाजी करावी लागेल, निर्धाव चेंडू टाकावा लागतील. आपला आत्मविश्वास आणि गोलंदाजी करावी लागेल. सामन्यामध्ये पुन्हा गरम करायचं असेल तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण निर्धाव चेंडू चांगता करतोय गोलंदाजीतून तो आहे गोलंदाज महेश. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आरके बॉईज बोरीचा माझ्या संघाची धाव संख्या होते ती 24. नक्कीच चांगलं महेशने कमबॅक केलं. पहिल्या षटकामध्ये बोरीचा माझ्या संघाने गणेशच्या गोलंदाजीवरती 15ही धावसंख्या उभारली गेली. दुसरा षटक टाकत असताना महेशच्या गोलंदाजीवरती 9ही धावसंख्या उभारली गेली. त्याच्यानंतर आता तिसरं षटक म्हणजे क्रिकेटमधला भैरवी षटक. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे ते आरके बॉईज बोरीसमा या संघाला. या सामना पाहण्यासाठी सन्माननीय आदरणीय राजाभाऊ रणपिसे 9 पाहिजे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. हे सामने पाहण्यासाठी खास गावावरून मला वाटतं इथं दाखल झालेत ते राजाभाऊ रणपिसे, निजामपूर तालुक्यातील एक ज्येष्ठ शिवसैनिक, माजी ग्रामपंचायत निजामपूरचे माजी सरपंच. लाख मोलाचं सहकार्य सदैव असतो तो. तसेच कासार गुरुजी देखील इथे उपस्थित राहिलेले आहेत. गवळी समाजाचे ते केंद्रबिंदू देखील आदर्श देखील आहेत. गवळी समाजाचे अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे आहे. मनपूर्वक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सामन्याकडे जाऊया. आर्यन गोलंदाजी मार्गवर सज्ज. जिंकण्यासाठी 6 चेंडू 9 धावांची. सागर बागावकर याने उंची जास्त लांबी कमी. काय होतं समीकरण? जो कुठलीही चुकी न करता डगावता रस्ता दाखवलाय तो सागर महागावकर यांना. बागवाडी संघ सदस्याने काय क्षेत्ररक्षण केलंय. महत्वपूर्ण गडी डगावच्या दिशेने जातोय तो सागर. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. थोडस फास्ट घ्यायचं मित्रांनो. निनाद सर काय रंगतदार गेल्या सामन्यापासून प्रत्येक सामन्यामध्ये आता मात्र रंगतदार मजा यायला लागली. जसं एक एक पाऊल आपण पुढे जाऊ तसं सामन्यामध्ये रंगतदार मजा येणार आहे. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आता मात्र ज्याला फिरकीचा जादूगार ज्याला ओळखला जातो तो मोहन गायकर फलंदाजी आमंत्रित झालाय. विराट कोहली म्हणून बनावा लागेल, कारण गोलंदाजी मधून चांगली गोलंदाजी करतो तो आर्यन. पहिल्या चेंडूवरती पहिला महत्वपूर्ण विकेट घेतला. पाहूया काय होतं समीकरण. मोहन गायकर उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षण घेत आहेत काय? काय झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. एक मार्गदर्शक म्हणून टीम मध्ये आता क्षेत्ररक्षण देखील केले जात आहे. निनाद सर ही जर विजय झाली असती तर सामन्यामध्ये अजून देखील रंगतदार मजा आली असती. पण मी मगाशी देखील म्हटलं क्रिकेटमध्ये आणि प्रेमामध्ये वय पाहिलं जात नाही. आज त्यांचं वय वर्ष 55 असेल, पण चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे ते आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी. पण फायदा झाला तो आरके बॉईज संघाला आणि संघाची धाव संख्या नेऊन ठेवली ती 1 गडी बाद 26. आता मात्र समीकरण आलंय 7 धावांची गरज आहे. सकाळपासून 7 या आकड्याला खूप महत्व दिलं जाते, कारण आता 2 चेंडू आपला 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. स्ट्राईक एंडला मोहन अचूक फलंदाजी करण्यामध्ये स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव परिपूर्ण. विवेक मात्र चपळगिरीने धावा घेतोय. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि संघाची धाव संख्या स्कोअरवर पुढे सरसावलंय तो म्हणजे 28 या धाव संख्या. आता समीकरण येऊन ठेपलंय ते 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. समीकरण सोपं आहे.
फलंदाजी करत असताना समीकरण सोपं आहे, पण त्या गोलंदाजाला ते गुणाकारामध्ये करून ठेवावा लागेल. तर निर्धाव चेंडू टाकावा लागतील, या कंजूशी करावी लागेल. एकाही चेंडूमध्ये निर्धाव चेंडू, प्रत्येक चेंडू हा निर्धाव चेंडू जर टाकला तर पुन्हा एकदा आपण देखील सामन्यामध्ये करू शकता. पण जर फलंदाजी चांगली झाली तर आरके बॉईज देखील विजयी होऊ शकतो. पण गोलंदाजीमध्ये जर वर्चस्व केलं तर बागवाडी संघ देखील वर्चस्व करू शकतो. गोलंदाजीवर सज्ज हो, खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली, अंगाची कडा घेतात, एक ही धावसंख्या मिळते. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. कालची देखील इंग्लंड आणि आपली मॅच पाहिली इंडियाची, त्याच्यामध्ये देखील बिश्नोई जर तो चौकार मारला नसता तर इंडियाच्या बाजूने पारडं जड झालं असतं. त्याचप्रमाणे मात्र आता फलंदाजी करावी लागेल ती विवेकला, जो स्ट्राईक एंडला फलंदाजी आला होता त्याला मात्र आता विश्वास, मी फलंदाजी सलामीसाठी का आलो तर तो आता करून दाखवावा लागेल या मैदानामध्ये तो विवेकला. पण गोलंदाजी मात्र वर्चस्व करतो. आर्यन त्याच्याच वयाचा गोलंदाज आहे. विवेक काय करतो आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी, काय यार कर, जणू काय बुमराला लागेल अशी गोलंदाजी केली. शाबासकीची ताप भेटते ती आर्यनच्या मागे. आता मात्र समीकरण अवघड येऊन ठेवलंय ते बागवाडी या गोलंदाजाने. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. या चेंडूवर जर चौकार लगावला तर आपण पुढील सामन्यासाठी दाखल होऊ, आणि जर निर्धाव चेंडू टाकला तर बागवाडी हा संघ दाखल होईल. म्हणजे समीकरण अजून दोघांकडे पण आहे, दोन्ही संघांकडे अजूनपर्यंत सामना आहे. काय समीकरण येऊन ठेवलं, 6 चेंडू आणि 11 धावांची काहीतरी गरज हवी होती. त्यानंतर चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट घेतला गेला, 4 ते 5 धावा खर्च केल्या आणि जणू बुमराला लागेल अशा प्रकारे गोलंदाजी केली आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. म्हटलं जाताना मंजिले उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होते, युही पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसले से उडान होते. आपला आत्मविश्वास कधी कमी होऊन देऊ नका, आणि तोच आर्यनने काम केला. आपला आत्मविश्वास कमी होऊन दिला नाही आणि सामन्यामध्ये पुन्हा म्हणजे एक जिवंत सामना ठेवलाय. पाहूया, 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. मोठा फटका केलाय मनगटाचा वापर, चेंडूने घेतला हवाई समोर. काय होतंय समीकरण आणि जातोय सीमारेषा पार. विजयी चौकार, खणखणीत चौकार. आरके बॉईज मैदानामध्ये थोडंसं यायचं नाही, आयोजकाच्या वतीने विनंती करतो. काय सामन्यामध्ये रंगतदार मजा आली. ज्याला हृदयविकाराचा काय प्रॉब्लेम असेल त्याने हा सामना कदाचित पाहिला देखील नसेल. असा सामना झाला. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना चांगली सामना देखील केला गेला. तरी काबळेवाडी या संघाला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. तुझं नाव सांग, अजून सांग एकदा नाव सांग तुझा. सर्वेश गायकवाड.